ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि जनतेने युतीच्या बाजूने कौल देऊन देखील मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते खरे गद्दार आहेत. त्यांनी केलेली जनतेशी गद्दारी आहे, अशी जोरदार टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. त्याची चौकशी होईल, त्याच्यावर कारवाई होईल. ही प्रवृत्ती कोण आहे, कशा पद्धतीने हे पेपर फोडले जात आहे, त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर कारण ती इन्क्वायरी सुरू होईल. ती इन्क्वायरी सुरू असताना मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही, परंतु या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शासन कारवाई करेल आणि पोलीस देखील कारवाई करतील. यापूर्वी नीट आणि आता टीईटी म्हणजे विद्यार्थ्यांच्या अक्षर स्वप्नांशी खेळ होतो, म्हणजे शासनाला कुठेतरी ह्या गोष्टी गांभीर्यानं बघणं नाही, नक्कीच गांभीर्यानं घेतलं पाहिजे. टीईटी परीक्षा याच्यासाठी होती, शिक्षकांसाठी होती आणि विद्यार्थ्यांसाठी नीट ही परीक्षा होती. परंतु शिक्षकांसाठी असू दे, माझ्यासाठी परीक्षा असू दे, तर अन्य कोणासाठी असू दे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. त्या पेपरमध्ये कुठेही फूट होता कामा नये, ते पेपर फुटता कामा नये, ही दक्षता घेतलीच गेली पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जाऊन जे काम करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देशातील शिक्षण व्यवस्था ही वसुली व्यवस्था झालेली आहे, असा आरोप राहुल गांधी केला. काय बोलले? वसुली व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ही वसुली व्यवस्था, असा आरोप राहुल गांधी केला. राहुलजी गांधी कायमस्वरूपी देशाच्या यंत्रणेवर आजपर्यंत देशात किंवा परदेशामध्ये जाऊन नुसती टीका करत आलेले आहेत. एखादी संस्था किंवा एखादी सिस्टीम सुधारण्यासाठी त्यांनी कधीही मार्गदर्शन केलेलं नाही. एकमेव एनडीएचं सरकार वाईट आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु हे दाखवत असताना स्वतःचं अस्तित्व काँग्रेस पक्षाचं काय आहे हे देखील ते विसरतात. त्यामुळे त्यांनी घेतलेली एखादी भूमिका आणि ती शासनाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं जर योग्य असेल ती आपण स्वीकारू, परंतु कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना टार्गेट करून इंडियावर प्रहार करायचे ही जी काही त्यांची प्रवृत्ती आहे ही फार चुकीची आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे 80-90 सलग निवडणुका हरलेत त्यांनी आमच्यावर काय टीका करावी. या पद्धतीने उद्धव ठाकरे सध्या 6 जे खासदार शिवसेनेमध्ये आले त्यांच्या मतदारसंघात जात आहेत, तसं आज राज ठाकरे सुद्धा संजय दिनेना पाटलांच्या मतदारसंघात जाणार आहेत. कसं वाटतं? बघा, लोकशाहीमध्ये कोणी कुठे फिरावं, कोणी कोणाचा प्रचार करावा हे लोकशाहीतला एक भाग आहे, पण तो कधी करावा सगळं गेल्यावर करून उपयोगाचं नाही. पूर्वीपासून जरी फिरले असतं तर सगळं टिकलं असतं. आणि तिथं जाऊन बोलतायत काय युबीटीचे पक्षप्रमुख की ते गद्दार आहेत. व ज्यांनी 2019ला बीजेपी बरोबर सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला, सत्तेमध्ये येत असताना नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आम्ही मतं मागितली आणि 2019ला सगळं झाल्यानंतर पद मिळण्यासाठी ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. ही खरी महाराष्ट्रातल्या मतदारांबरोबर केलेली गद्दारी आहे. त्याच्यामुळे 6 खासदार जे आलेत किंवा आम्ही जे उठाव केला ते गद्दार नाही. खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्यांनी विकला ते गद्दार आहे. आज दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरेंचा, आज दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाणार आहे. ठीक आहे ना, आपण बघू ना आता किती दिवस फिरतात जर बघू. आणि म्हणून सांगितलं ते फिरतात त्याच्यावर काही आक्षेप नाही, पण ते फिरताना कायमस्वरूपी एकच सांगतात गद्दार गद्दार गद्दार. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्रानं युतीला जे मॅन्डेट दिलं होतं त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांनी गद्दारीची भाषा आणि गद्दारीची व्याख्या आम्हाला शिकवू नये. आमदारांची देखील चर्चा सुरू झालेली आहे. काय करणार? नाही, आमदारांची चर्चा कधी सुरू झाली? महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली आणि त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते. आता मग या 24 आमदारांच्या मनात नक्की काय आहे हे विचारलं पाहिजे ना. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर सगळे नाराज आहेत, कोणाला मागमूस राहिलेला नाही. आणि जर स्वतःहून काही मंडळी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार असतील तर आम्ही कशाला नाकारावं. त्याच्यामुळे जे 24 आमदार पहिले गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, त्यांची काय नाराजी आहे ती. जे खासदार कुटुंब शिवसेनेच्या पक्षात गेले त्या ठिकाणी आता नवीन शिलेदार उद्धव ठाकरे जाहीर केलेले आहेत. कालच्या भाषणामध्ये सुद्धा ते बघा, ही राजकारणातली एक प्रोसिजर आहे. कोणामुळं कोणाचा पक्ष थांबत नाही, परंतु तो पक्ष काय ताकदीचा आहे याचं आत्मचिंतन, आत्ममंथन झालं पाहिजे. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही महाराष्ट्रातली खासदारांच्या बाबतीतली 1 नंबरचा पक्ष बनलेला आहे. महायुती 6 खासदारांनी वाढलेली आहे. एनडीए मध्ये आपलं संख्याबळ वाढलेलं आहे. त्याच्यामुळं कोण कोणाच्या विरोधात उभे करणार आहे त्याच्यापेक्षा कोण जिंकणार आहेत हे महत्वाचं आहे. श्रीकांत शिंदेला केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी गुलाबराव पाटील सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे. काय सांगाल? डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःच्या कर्तृत्वावर, देशपातळीवर त्यांचा एक आवाका तयार केलेला आहे. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे, अमित शहा साहेबांचं प्रचंड प्रेम आहे. आणि म्हणून आपल्याला माहित असेल की जी शिष्टमंडळ तयार झाली सिंदूरचा ऑपरेशन झाल्यानंतर जगामध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी, त्यावेळी सगळ्यात तरुण शिष्टमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे होते.
त्यांचा कामाचा आवाका पाठपुरावा करण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत त्याच्यामुळे केंद्रीय मंत्री व्हायला ते नक्की पात्र आहेत. आणि गुलाबराव पाटील साहेबांचीच नाही, आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे की माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे हे केंद्रामध्ये मंत्री झाले पाहिजेत. पहिल्या निवडणुकीला कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र म्हणून श्रीकांत शिंदे निवडून आले असतील, त्याच्याबद्दल आमचं कोणाचंच दुमत नाही. परंतु त्यांच्या नेतृत्वानं आणि कर्तृत्वानं आणि त्यांच्या कामानं ते स्वतः आता एक स्वयंभू नेते झालेले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. कालच्या व्हॉट्सअप स्टेटस संवर्धनाचा कार्यक्रम आहे तो अतिशय